Hello friends, welcome back to my YouTube channel. Friends, in this video we are going to start unit number 2 from our 10th standard course book. We have completed unit number 1. I hope you will enjoy this video. Friends, before starting this video, as usual, I would like to request all of you to please subscribe my channel and press the bell icon to get our latest videos. Friends, today we are going to learn a very important and beautiful poem from our 10th standard course book. The title of the poem is You Start Dying Slowly. It's composed by a very famous poet, Pablo Neruda. So friends, let us start this poem. Let me start the stanza number 1 from this poem. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, and if you do not appreciate yourself, you start dying slowly. You start dying slowly means to me हळूहळू संपायला लागता. If you do not travel means या ठिकाणी कवी सांगतात की जर तुम्ही प्रवास केला नाही तर. If you do not read, जर तुम्ही वाचन केला नाही, म्हणजे आपण आपल्या आयुष्यामध्ये जर वेगवेगळे पुस्तकं वाचली नाहीत. If you do not listen to the sound of life, जीवनाच्या संगीताचा अनुभव घेतला नाही. या ठिकाणी यू हा शब्द लक्षात घ्या. यू हा शब्द हा सर्व मानव जातीसाठी आलेला आहे. इन दिस पोएम हिअर यू इज अ वर्ड फॉर ऑल ह्युमन बीइंग्स मीन्स ऑल ऑफ अस. जर तुम्ही जीवनाच्या संगीताचा आनंद घेतला नाही तर इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, जर तुम्ही स्वतःचं कौतुक केलं नाही, ॲप्रिशिएट मीन्स कौतुक करणे, अँड यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही हळूहळू संपायला लागता. व्हॉट डज पोएट से हिअर? द पोएट से दॅट वी शुड ऑलवेज ट्रॅव्हल इन आवर लाईफ in a different places. We should always read different kinds of books and get the knowledge if it possible. If you do not listen to the sound of life means we should always listen the sound of life, always, everywhere, every time. And if you do not appreciate yourself means you should always appreciate yourself. Don't forget to appreciate yourself. And so if you avoid all these things, you start dying slowly. Stanza number 2. When you kill your self-esteem. Self-esteem means आत्मसन्मान. जर तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान गमावून बसलात, if you kill your self-esteem, when you do not let others help you, जर तुम्ही दुसऱ्यांना मदत करू दिला नाहीत किंवा दुसऱ्याची मदत घेतला नाहीत आणि कुणाला मदत पण नाही केला तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. सो फ्रेंड्स, व्हॉट डज द पोएट से हिअर? डू नॉट किल युअर सेल्फ इस्टीम. यू शुड ऑलवेज लेट अदर हेल्प अँड यू शुड ऑलवेज हेल्प अदर. जीवनामध्ये आपण आपला आत्मसन्मान गमावून बसू नये आणि दुसऱ्यांची मदत अवश्य घ्यावी आणि आपण पण आयुष्यामध्ये दुसऱ्यांना सतत मदत करण्यासाठी तत्पर असावे. व्हॉट डज पोएट से हिअर? व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, व्हेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, यू स्टार्ट डाईंग स्लोली. या ठिकाणी कवी आपल्याला सांगतात विद्यार्थी मित्रांनो की आपण वी शुड ऑलवेज कीप आवर सेल्फ इस्टीम. आपण आपला आत्मसन्मान नेहमी सांभाळला पाहिजे. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू म्हणजे जर तुम्ही दुसऱ्यांना मदत करू देत नसाल,
दुसऱ्यांची मदत घेत नसाल आणि जे मदत करतायत त्यांना मदत करू देत नसाल तर यू शुड ऑलवेज स्टार्ट डाईंग. सो लेट अस स्टार्ट स्टँडा नंबर 3. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. Close the door. So friends, in this stanza, the poet says us, if you become a slave of your habits. Slave means गुलाम, habits means सवय. जर आपण आपल्या सवयीचे गुलाम झालो, गुलाम बनलो तर आपल्यासाठी ते खूप अवघड जातं. म्हणजे एखादी सवय आपल्याला असेल आणि ती सवय आपण करण्यापासून स्वतःला रोखू शकत नसाल तर विद्यार्थी मित्रांनो आपण त्या सवयीचे गुलाम झालो. म्हणून आयुष्यामध्ये कदापि we should not become a slave of your habits or our habits. आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीही सवयीचे गुलाम बनायचे नाही. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ. या ठिकाणी कवी सांगतात आपण तोच मार्ग नेहमी आयुष्यामध्ये जर फॉलो करत असाल, त्याच मार्गाने जात असाल तर काय नाविन्य वाटेल का हो? अजिबात नाविन्य वाटणार नाही. म्हणून वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ इट्स नॉट गुड. वी शुड ऑलवेज चेंज आवर पाथ. आपण नेहमी आपले मार्ग बदलले पाहिजेत. वी शुड ऑलवेज ट्राय समथिंग न्यू. नेहमी नवीन गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन. आपण आपली रुटीन म्हणजे दिनक्रम, आपला जे काय आपण दररोज ज्या गोष्टी करतो त्या रुटीन, जर आपण आपल्या रुटीन बदलल्या नाहीत, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स. जर आपण वेगवेगळे रंग परिधान केले नाहीत, म्हणजे दररोज आपण वेगवेगळ्या कलर्सचा आनंद घेतला पाहिजे. आपल्याकडे भरपूर कलर्स आहेत. सगळे रंग आपल्याला आयुष्यामध्ये काय करत असतात? आनंद देण्याचं काम करत असतात. आणि म्हणून आपण नेहमी त्या कलरचा आनंद घेतला पाहिजे. इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स. आपण ते कलर्स परिधान केले पाहिजेत. और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. ज्यांना आपण ओळखत नाही अशांना जर आपण बोलतच नसाल तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर आपण हळूहळू संपायला लागतो. तर कवी या ठिकाणी सांगतात की वी शुड नॉट बिकम द स्लेव ऑफ आवर हॅबिट्स. डोंट बिकम द स्लेव ऑफ युअर हॅबिट. वॉकिंग एव्हरी डोंट वॉक ऑन द सेम पाथ. डोंट फॉलो द सेम रुटीन. अँड इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स. आपण वेगवेगळे रंग परिधान केले पाहिजे. वी शुड ऑलवेज विअर डिफरंट कलर्स अँड यू शुड ऑलवेज स्पीक टू दोज पीपल हू यू डोंट नो. ज्यांना आपण ओळखत नाही अशांना सुद्धा आपण काय केलं पाहिजे? बोललं पाहिजे. अशांची सुद्धा आपण ओळख वाढवली पाहिजे. लेट मी मूव फॉरवर्ड इन स्टँजा नंबर 4. इफ यू अवॉइड टू फील पॅशन. पॅशन तीव्र आवड. जर आपण आपल्या आयुष्यामध्ये पॅशनच जर आपण गमावून बसलो अँड द टर्ब्युलंट इमोशन्स आणि त्याच्या अस्थिर भावना, इमोशनच्या अस्थिर भावना जर आपण अवॉइड केल्या, टाळल्या तर दोज विच मेक युअर आईज ग्लिसन. त्याच पॅशन आपल्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम करत असतात. आणि जर आपण अशा वेळी आपल्या पॅशन्स आवडीनिवडी गमावून बसलो तर इट्स नॉट गुड फॉर अस. इट मीन्स यू शुड नॉट अवॉइड टू फील पॅशन. म्हणून आवड निवड आवडी यांचा विचार आपण नेहमी केला पाहिजे आणि ते करतोच आपण. अँड युअर हार्ट बीट फास्ट. ज्यामुळं आपले हृदयाची स्पंदने वाढत असतात. अशा पॅशन्स जर आपण टाळल्या तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर आपण हळूहळू संपायला लागतो. सो लेट अस मूव फॉरवर्ड इन स्टँजा नंबर 4. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ. जर आपण आपली लाईफच बदलली नाही, लाईफमध्ये चेंजेस केले नाहीत. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love.
जर आपण आपल्या कामाबाबत किंवा कामाशी समाधानी नसाल, सॅटिस्फाईड नसाल, सो वी शुड चेंज इट. आपण तो बदलायला पाहिजे. आपण नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यू शुड चेंज युअर जॉब विथ युअर लव. अँड समजा आपल्या प्रेमाशी आपण काय जर समाधानी नसाल तर ते आपण बदलायला पाहिजे. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, जे आपल्यासाठी अनिश्चित आहे, आव्हानात्मक आहे, त्यासाठी जर तुम्ही आयुष्यामध्ये रिस्क घेतला नाहीत तर काय होईल, आपण हळूहळू संपायला. वी शुड ऑलवेज टेक रिस्क. वी शुड ऑलवेज टेक रिस्क इन आवर लाईफ. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर द अनसर्टन, म्हणजे आव्हानात्मक कामासाठी, अनिश्चित कामासाठी जर आपण आपल्या आयुष्यामध्ये रिस्क घेण्याचं टाळलो, धोका पत्करणे, रिस्क म्हणजे काय, धोका पत्करण्याचं जर टाळलो तर आपण आयुष्यात नवीन काहीच शिकणार नाहीत किंवा नवीन काही मिळवणारच नाहीत. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, म्हणजे इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम म्हणजे आपण जे स्वप्न पाहतो त्या स्वप्नाचा पाठलागच आपण नाही केला, स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्नच नाही केला तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ॲटलिस्ट वन्स इन अवर लाईफ टाईम, आपण आपल्या जीवनामध्ये एकदा तरी वन्स इन युअर लाईफ टाईम, आयुष्यभरामध्ये एकदा तरी आपण रिस्क घेतली पाहिजे, धोका पत्करला पाहिजे आणि आपण पुढे गेलं पाहिजे. टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस, किंवा जे लोक आपल्याला सेन्सिबल म्हणजे काय बघा या ठिकाणी सेन्सिबल शहाणा सल्ला किंवा फुल ऑफ कॉमन सेन्स, म्हणजे लोक आपल्याला सल्ला देत असतात, ॲडवाईस देत असतात. त्या ॲडवाईसमध्ये आपल्याला जीवनामध्ये हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं राहायला पाहिजे, जे ॲडवाईस देत असतात त्या ॲडवाईसपासून आपण जर दूर चाललो तर आपल्यामध्ये स्वतःमध्ये काय बदल होतील का, होणार नाहीत. म्हणून कवी या ठिकाणी सांगतो की इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ मीन्स यू शुड ऑलवेज चेंज युअर लाईफ वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर लव. यू शुड ऑलवेज रिस्क फॉर व्हॉट इज अनसर्टन और यू शुड ऑलवेज गो आफ्टर युअर ड्रीम. आपण नेहमी आपल्या स्वप्नाचा पाठपुरावा केला पाहिजे. अँड जीवनामध्ये एकदा तरी आपण योग्य ते करायला पाहिजे आणि सेन्सिबल ॲडवाईसपासून आपण दूर जायला नाही पाहिजे. सो फ्रेंड्स, हिअर वी लर्न अ पोयम यू स्टार्ट डाईंग स्लोली बाय पॅब्लो नेरुडा. I hope you understand this poem. Please like it, comment it and share my video. Thank you very much.